नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी गाव पातळीवर ग्राम कृषी विकास समितीने सूक्ष्म नियोजनातून आराखडा तयार करावा असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले. सिन्नर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिर येथे आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 कार्यशाळा व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी अशोक भवारी, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, नाशिक उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, निफाड उपविभागीय कृषी अधिकारी जयंत गायकवाड, पाणी फाउंडेशनचे राजेश हिवरे यांच्यासह अधिकारी व पोकरा योजनेतील समाविष्ट असलेले गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यावेळी म्हणाले की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी जागतिक बँकेने निकषांनुसार विकासावर आधारित गावांची निवड केली असून या सुवर्ण संधीचा गावांनी फायदा करून घेतला पाहिजे. ग्रामस्थांनी त्यांची शेती चांगल्या प्रकारे कशी होईल यासाठी एकत्र येऊन लोकसहभागातून हा प्रकल्प यशस्वी करावायचा आहे. हवामान बदलास जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे व त्यासाठी आधुनिक तंत्राचा अवलंब करून संसाधनाचा कार्यक्षम वापर करणे, पाण्याचा कार्यक्षमतेने वापर वाढविण्यासाठी उपाययोजना करणे व कृषी मालाची मूल्य साखळी वाढविणे हा योजनेचा उद्देश आहे. शेतकरी सक्षमीकरणासह येणाऱ्या काळात शेतमालाची विक्री व्यवस्था सुद्धा मजबूत करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी कृषी अधिकारी श्री नाठे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत झालेले कामांचा आढावा यावेळी सादर केलाय. पाणी फाउंडेशनचे श्री हिवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री आमले व तालुका यांनीही मनोगत व्यक्त केलंय. सिन्नर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी आढावा घेतलाय. सिन्नर तालुक्यातील सर्व पाणी पुरवठा योजनांचा कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी अशोक भवारी, महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता श्री बनसोडे, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग सिन्नरचे कार्यकारी अभियंता गंगाधर नवडंगे, कार्यकारी अभियंता यांत्रिकी मुकेश धकाते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सचिन गोमासे, उपअभियंता अंकित जाधव उपस्थित होते. उपअभियंता श्री जाधव यांनी 79 पाणी पुरवठा योजनांपैकी पूर्ण झालेल्या योजना, प्रगतीत असलेल्या योजना, सुरू असलेल्या व बंद असलेल्या योजनांचा आढावा सादर केलाय. कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी उपस्थित असलेले सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधून त्यांनी पाणी पुरवठा योजनांबाबत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.